राम नारायण राम. माझं सांगणं सांगून समजावतो. एकदा ढाकामध्ये माझ्या जन्माचा उत्सव साजरा केला जात होता. तो दिवाळीचा दिवस होता. आजूबाजूला गाणं बजावणं चालू होतं. तेवढ्यात मला अचानक आग दिसली. बघा, संपर्काचा प्रभाव कसा असतो ते. तिथं माझे काही शिष्य होते. तेही गुरुदेव गुरुदेव असं ओरडत होते. खूप लोक घर कोसळल्यामुळे त्याखाली दबून मरण पावले. मी आग आग म्हणून किंचाळलो. मी पाणी मागितलं. लोकांनी पाणी आणलं. मी ते ओतू लागलो. तबला हार्मोनियम सगळं भिजलं. माझ्या एका शिष्याचं नाव महानंद होतं. मी म्हणालो, सगळे वाचले पण महानंद राहिला नाही. मी हे पुन्हा पुन्हा सांगत होतो. 2 दिवसांनी महानंद माझ्यासमोर हजर झाला. सगळ्यांना वाटत होतं की तो मरण पावला आहे. लोकांनी त्याला वेढून घेतलं. विचारल्यावर त्याने सांगितलं, मी आगीत अडकून गेलो होतो. तेवढ्यात कुणीतरी माझा गळा धरून म्हणाला, उठ, आणि मी उठलो. नंतर असं वाटलं की कुणीतरी मला उचलून फुटपाथवर टाकून दिलं. पण तिथं मला कुणीच दिसलं नाही. मी हे माझं महात्म्य दाखवण्यासाठी नाही सांगत, तर उपयुक्ततेसाठी सांगतोय. बऱ्याचदा जप करताना पाहण्याची इच्छा होते. हे ग्रह उपग्रह अगदी जवळून दिसायला लागतात. दूर अंतरावरचे ग्रहांवर अनेक महान व्यक्ती स्वतःची साधना करत आहेत. ते विराट स्वरूप धारण करून बसले आहेत. अनेक लोक असे आहेत की एका क्षणात नवीन पृथ्वी निर्माण करू शकतात आणि अनेक पृथ्वींचा विनाश करू शकतात. बरेच वेळा त्यांना पाहण्याची इच्छा होते. जेव्हा ते दुरून कळवतात की ते येत आहेत, तेव्हा ते तुमच्यासमोर उभे राहिलेले दिसतात. ते विचारतात, काय झालं? मला का बोलवलं? जे करतोय ते बरोबरच आहे. पुन्हा पुन्हा मला बोलवू नका. मी तुमच्याकडे पाहत असतो, तुमची मदत करत असतो. काम करत राहा. ह्या आनंदाचं स्वरूप काय आहे ते तुम्हाला कळणार नाही. तुम्ही पाहत आहात की एक विराट पुरुष तुमच्या साधेला प्रतिसाद देत आहे. तुम्ही किती भाग्यवान आहात हे तुम्हाला कळतं, कारण तुमच्या ग्रंथी जागृत झालेल्या आहेत. कधी कधी त्यांनी सोडून दिलेल्या शक्ती इथं तिरपत असतात. ज्याला त्याची गरज आहे तो ती शक्ती उचलतो. ज्याला हवी आहे तो त्या शक्तीला पकडतो.